श्री स्वामी समर्थ. लवकरच मराठी नवीन वर्ष सुरू होणार आहे. गुढीपाडव्यापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत असते आणि याच दिवसापासून चैत्र नवरात्र सुद्धा सुरू होत असते. वर्षभरामध्ये 4 नवरात्री येत असतात. त्यातील ज्या 2 नवरात्री आहेत तर त्या गुप्त असतात आणि 2 नवरात्री आहेत त्यापैकी एक असते शारदीय नवरात्री आणि एक असते ती म्हणजे चैत्र नवरात्री. चैत्र नवरात्री म्हणजेच गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंतचे जे दिवस आहेत तर हे दिवस म्हणजे चैत्र नवरात्री. बरेचसे लोक या नवरात्रीमध्ये घटस्थापना करत असतात, आपल्या देवघरामध्ये अखंड दिवा लावत असतात. ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्र साजरी करतो त्याचप्रमाणे चैत्र नवरात्र सुद्धा साजरी केली जाते. परंतु जरी आपल्याकडे घटस्थापना केली जात नसेल, अखंड दिवा लावला जात नसेल, तरी सुद्धा आपण या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची सेवा करू शकतो, कुलदेवीला काही वस्तू अर्पण करू शकतो आणि आपण अगदी चैत्र पौर्णिमेपर्यंत सुद्धा या वस्तू अर्पण करू शकतो. ज्यांना शक्य आहे तर त्यांनी गुढीपाडव्यापासून चैत्र पौर्णिमेपर्यंत कुलदेवीला एक वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे. आणि जर आपल्याला चैत्र पौर्णिमेपर्यंत हे करणे शक्य नसेल तर गुढीपाडव्यापासून श्री रामनवमीपर्यंत म्हणजे चैत्र नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्याला ही वस्तू अर्पण करायची आहे. आपली कुलदेवी ही आपल्या कुळाचे रक्षण करत असते. जर कुलदेवीचा आपल्यावरती आशीर्वाद असेल तर आपल्या घराची प्रगती होत असते. इतर आपण कितीही देवदेव केले आणि जर आपली कुलदेवी आपल्यावरती नाराज असेल तर मात्र आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येत नाही, आपल्या घराची प्रगती होत नाही. म्हणूनच आपल्याला कुलदेवीला या वस्तू अर्पण करायच्या आहेत. आपल्याकडे कुलदेवीचा फोटो असेल, कुलदेवीचा टाक असेल किंवा कुलदेवीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला किंवा त्या फोटोला, त्या टाकाला आपण ही वस्तू जी आहे तर ती अर्पण करू शकतो. कोणतीही सेवा आपण जर जास्त केली तर निश्चितपणे आपल्याला त्याचे जास्त पटीने शुभफळ प्राप्त होते. त्यामुळे चैत्र पौर्णिमेपर्यंत आपण या वस्तू अर्पण करायच्या आहेत. आणि जर आपल्याला काही कारणाने चैत्र पौर्णिमेपर्यंत या वस्तू अर्पण करणे शक्य होणार नसेल तर आपण चैत्र नवरात्रीमध्ये या वस्तू अर्पण करायच्या आहेत. आपण चैत्र नवरात्रीमध्ये घरामध्ये देवीची पूजा केली, उपासना केली, आराधना केली तर कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. घरामध्ये मांगल्य, आरोग्य, सुखसमृद्धी नांदते. आता या दिवसातील जे पहिले 3 दिवस आहेत तर ते ऊर्जेची देवी दुर्गा देवीला समर्पित असतात. त्यानंतरचे 3 दिवस संपत्तीची देवी लक्ष्मीला समर्पित असतात आणि त्यानंतरचे 3 दिवस विद्येची देवी सरस्वतीला समर्पित असतात. तर अशा या 9 दिवसांची चैत्र नवरात्री असते. आपल्याला काय करायचं आहे, दररोज आपण जेव्हा देवपूजा करतो त्यावेळेला आपल्या कुलदेवीच्या मूर्तीवरती आपल्याला विधिवत अभिषेक करायचा आहे. म्हणजे दररोज आपण स्नान घालत असतो, परंतु आपल्याला या चैत्र नवरात्रीमध्ये पंचामृताने स्नान घालायचं आहे. ती मूर्ती कोरडी करून तिच्या जागेवरती ठेवायची आहे. तिला आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. शक्य झालं तर लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे 9 दिवसांमध्ये आपण वेगवेगळे देवीला प्रिय असलेले जे नैवेद्य आहेत तर ते सुद्धा दाखवू शकतो. जसं की देवीला प्रिय असलेलं नारळ पाणी आहे किंवा देवीला प्रिय असलेली खीर आहे, फुटाणे आहे. तर असा 9 दिवस वेगवेगळा नैवेद्यसुद्धा आपण दाखवू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला 9 दिवस दररोज कुंकुमार्चनसुद्धा करायचं आहे. आपल्याला जर 9 दिवस शक्य नसेल तर आपण सप्तमीला किंवा अष्टमी तिथीला किंवा नवमी तिथीला म्हणजे शेवटचे जे या 9 दिवसातील 3 दिवस आहेत तर या 3 दिवशी जरी कुंकुमार्चन केले तरीसुद्धा चालेल. कुंकुमार्चन म्हणजे काय, तर देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत आपल्याला कुंकू अर्पण करायचं आहे. आदल्या दिवशी आपण जे कुंकू अर्पण करणार आहोत तेच कुंकू आपण दुसऱ्या दिवशी सुद्धा वापरू शकतो. म्हणजे पहिल्या दिवशी आपण जे कुंकुमार्चन केलेलं आहे तर तेच कुंकू दुसऱ्या दिवशी, पुन्हा तेच कुंकू तिसऱ्या दिवशी, तर असा सुद्धा आपण या कुंकवाचा वापर करू शकतो. कुंकुमार्चन आपण जेव्हा देवीला करतो त्यावेळेला त्या कुंकवामध्ये दैवी तत्व येत असते, देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. आणि जेव्हा आपण महत्त्वाच्या कामाला जातो त्यावेळेला हे कुंकू जर आपण कपाळी लावले तर आपल्यासोबत देवीचा आशीर्वाद असतो. त्यामुळे कुंकुमार्चन ही जी सेवा आहे तर ही अत्यंत खास आहे. त्यामुळे गुढीपाडव्यापासून चैत्र पौर्णिमेपर्यंत किंवा गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत आपण कुंकुमार्चन करू शकतो. याचप्रमाणे आपण अक्षतार्चन सुद्धा करू शकतो. म्हणजे काय, तर देवीला आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहेत. दररोज आपल्याला तांदूळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत. थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि ते आपल्याला आपल्या कुलदेवीच्या मूर्तीवरती अर्पण करायचे आहेत. यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्यामध्ये वाढ होत असते. याचप्रमाणे दररोज आपण देवीला विड्यासुद्धा अर्पण करू शकतो. 2 विड्याची पाने घ्यायची आहेत, एकावरती एक ती पाने ठेवायची आहेत. पाने व्यवस्थित अखंड असावीत. त्यावरती आपल्याला
एक लवंग ठेवायची आहे, लवंगसुद्धा फुल असलेली असावी. एक वेलची ठेवायची आहे, एक खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे, एक नाणं ठेवायचं आहे, एक सुपारी ठेवायची आहे, एक हळकुंड ठेवायचा आहे. तर असा विडासुद्धा आपण देवीला अर्पण करू शकतो. दररोज आपण हा विडा अर्पण करू शकतो आणि 9 दिवसाचं जे साहित्य आहे तर ते आपण साठवू शकतो. पाणी जे आहेत तर ती 9 दिवसानंतर निर्माल्यमध्ये विसर्जित करायची आहेत आणि इतर ज्या वस्तू आहेत तर त्या आपण वापरू शकतो. एखाद्या सवाष्ण स्त्रीची ओटी भरण्यासाठी वापरू शकतो किंवा आपण खोबरं जे आहे तर ते खाऊ शकतो. घरातील सदस्यांना सुद्धा प्रसाद म्हणून ते देऊ शकतो. सुपारी जी आहे तर त्याचं निर्माल्यामध्ये विसर्जन आपल्याला करायचं आहे. हळकुंडाचं आपण विसर्जन करू शकतो किंवा आपण ओटीसाठी सुद्धा वापरू शकतो. त्याचप्रमाणे आपण चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकतो. साडीने आणि साडीने जर शक्य नसेल तर ब्लाऊज पिसाने आपण ही ओटी भरू शकतो. जर आपल्याला शक्य असेल तर कुलदेवीच्या मूळस्थानी जाऊन सुद्धा आपण ही ओटी भरू शकतो किंवा घरीच आपल्या कुलदेवीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर आपण कुलदेवीची ओटी भरायची आहे. आता हे जे 9 दिवस आहेत गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंतचे, तर या दिवसातील अष्टमी तिथीला ओटी भरणे हे अत्यंत खास असते. म्हणजे 8व्या दिवशी आपल्याला ओटी जी आहे तर ती भरायची आहे. रामनवमीच्या आदल्या दिवशी आपण जर ओटी भरली तर हे अत्यंत शुभ मानले जाते. आणि ही जी ओटी आहे तर ती आपण स्वतः वापरू शकतो किंवा एखाद्या सौभाग्यवतीला आपल्याला घरी बोलवायचं आहे, तिला हळदी-कुंकू लावायचं आहे आणि ही जी ओटी आहे तर ती ओटी आपल्याला तिला द्यायची आहे. आता या ओटीमध्ये आपल्याला साडी घ्यायची आहे, ब्लाऊज पीस घ्यायचा आहे, खोबऱ्याचा तुकडा किंवा खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे, त्याचप्रमाणे नारळ घ्यायचा आहे, तसेच गहू किंवा तांदूळ घ्यायचे आहेत, सुपारी, बदाम, वेलची, हळकुंड आणि सौभाग्यवान म्हणजे सौभाग्याच्या ज्या वस्तू आहेत तर त्यापैकी कोणतंही एक हळदी कुंकवाचा करंडा किंवा बांगड्या तर असं वाण घ्यायचं आहे. 11 रुपये दक्षिणा घ्यायची आहे, वेणी घ्यायची आहे. तर अशी ओटी आपल्याला भरायची आहे आणि ही ओटी आपण नंतर एखाद्या सौभाग्यवतीला द्यायची आहे किंवा आपण स्वतः वापरली तरी सुद्धा चालेल. गुढीपाडव्यापासून चैत्र पौर्णिमेपर्यंत आपल्याला दररोज कुलदेवीचा जो मंत्र आहे तर तो मंत्र 108 वेळेला तरी म्हणायचा आहे. यापेक्षा जास्त म्हणणे शक्य असेल तरी आपण म्हणू शकतो किंवा आपण नवार्णव मंत्र जो आहे तर तो म्हटलं तरी सुद्धा चालेल. यामुळे सुद्धा कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो.